मॉर्निंगच्या बॅचला पण मी ही इमेज दाखवली. हा जो आहे ज्या दिवशी वेस्ट इंडिज विरुद्ध मॅच झाली होती क्वार्टर फायनल, व्हर्च्युअल क्वार्टर फायनल, त्यावेळी त्याचा परफॉर्मन्स होता. आणि मी त्यानंतर सेकंड डेला मी युट्यूबवर व्हिडिओ घेणार होतो की बाबा कशा गोष्टी इम्प्रूव्ह होतात किंवा तुम्ही विश्वास ठेवला तर गोष्टी कशा वर्कआउट होतात. मला फार वाटलं की पुढचे दोन्ही मॅचेस हा काम करेल आणि मग म्हटलं की लास्टला घेऊ. आणि लकीली त्याच्याबद्दल ते बरोबर झालं. आणि आपल्या सगळ्यांना म्हणजे का माहिती कुठून, परंतु क्रिकेटचा अभ्यास असणारे किंवा नसणारे सगळेच लोक त्याच्याबरोबर कनेक्ट झाले. हे काय असतं, जे लोक म्हणतात ना की सर पास झालेल्या लोकांचाच आनंद साजरा केला जातो, राईट. तर ती ही आयुष्यच आहे, राईट. ठीक आहे. जोपर्यंत संजू सॅमसन बेंचवर बसलेला आहे तुमच्यासारखा, तर तो प्रॅक्टिस सेशन मध्ये आहे का इन्व्हॉल्व? आहे ना. म्हणजे प्रॅक्टिस चालू आहे का? मग काल किती लोकांनी टेस्ट नाही दिली? कालच्या टेस्टला किती लोक नव्हते? हा, उद्या यादी घेऊन येईल मी, माझ्याकडे यादी आहे. हा, कशामुळे? कुठे? का विशेष? तुम्हाला जाणं गरजेचं होतं? हा, ओके. आवाज ऍडमिटच होता डायरेक्ट. आता बरं? ओके ओके, आता ठीक आहे व्यवस्थित. एक्झाम जवळ आली की कृपया वेगवेगळे आजार आपल्याला डॉमिनेट करतात. तर कृपया, मी तिथे सगळ्यांना मुद्दा असतो की आता साक्षीला आजारी होतं याचं टेन्शन असेल की मागच्या 10-15 दिवस किंवा 5-10 दिवस गेले म्हणून, बरोबर. मग मी त्याचा दुसऱ्या सेकंदला म्हणतो जिवंत आहात, आलं लक्षात. मग मागचा विचार नाही करायचा. मग आता इथून पुढे वेळ मिळाला आणि एक्झामच्या अगोदर 2 दिवस आज ऍडमिट असतं तर परवडलं असतं का? नाही. आलं लक्षात, राईट. ठीक आहे. सो कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहायचं आपल्याला, राईट. ठीक आहे. हा, अजून तुम्ही होता टेस्टला का? हा, टेस्ट दिली का? ओके. बाकी सगळ्यांनी दिली? बर, दिली टेस्ट. हा, मग हात वरती का नाही गेलं? कसला? ओके, त्याच टायमिंगला होता. बर, ठीक. मी चक्कर मारलाच होता ना, त्यामुळे मला चेहरा लक्षात राहतो थोडासा. नाव जरी नाही लक्षात राहिलं तरी चेहरा लक्षात राहतो, तरी ठीक आहे, हरकत. तर सांगण्याचा मुद्दा की जेव्हा तो बेंचवर आहे त्यावेळी त्याची प्रॅक्टिस चालू आहे, आलं लक्षात, राईट. आणि विश्वास असा आहे की कधीतरी जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी एक्झिक्यूट करणार आहे. तसं आता तुम्ही बेंचवरच आहात, ठीक आहे. सराव म्हणजे आपल्या शनिवार रविवारच्या टेस्ट आहेत जे काही चालू आहेत, राईट. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही जे एक्झिक्यूट करणार आहात तो दिवस आहे तुमचा 31 मे, कळालं का? मग तिथं अचानक परफॉर्मन्स नाही येत. परफॉर्मन्स अचानक येत नाही कधीच, लक्षात ठेवायचं. त्याच्या पाठीमागे खूप सारे एफर्ट असतात, तसं आहे, राईट. ठीक आहे. मग प्रयत्न करा की नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा जाणार आहात एक्झामला संडेला, मग तुम्ही जेवढे काही अभ्यास करून गेलात, 1-2 विषय 3 विषय, काही प्रॉब्लेम नाही, तेवढ्यावरच फोकस करायचं. बाकीवर जेवढं काही लॉजिकली खेळता येतंय तेवढं खेळायचं, ठीक आहे. परंतु तेव्हा मात्र मी 100% असेल, माझं अटेन्शन, राईट. ठीक आहे. मग तिथे, कारण की ही कॉस्ट जेव्हा प्रिलिम होत नाही क्लिअर, तेव्हा लक्षात येतं की सर खूप सिली मिस्टेक केला. माझं म्हणणं आहे की 15 मिनिटांनंतर चेक करायचं, 12व्या किंवा 13व्या 14व्या क्वेश्चनवर असायला पाहिजे. आलं लक्षात. पॉलिटी सारखा विषय आहे तर सर क्वेश्चनची लेंथ जास्त आहे, मग 20 मिनिटं घेईल, काही प्रॉब्लेम नाही 15 क्वेश्चनसाठी. परंतु असं व्हायला नको की वेळ पुरला नाही. तुमच्या केसमध्ये आता पुरणार आहे वेळ, काही प्रॉब्लेम नाही. का? कारण की आता तुम्हाला माहिती आहे की काही गोष्टी येत नाही, त्यामुळे तिथे डोकं लावतच नाही आपण. पण उद्या जेव्हा कंटेंट बिल्ड होणार आहे आणि सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट होणार नाहीये, राईट, तेव्हा विचार करावा लागणार आहे, प्रायोरिटी ठरवावं लागणार आहे, तेव्हा मात्र वेळ अपुरा होईल. मग तेव्हा परत एकदा तोच मुद्दा की तुम्हाला एफर्ट्स घेत राहायचे आहेत, राईट. ठीक आहे. माझा अभ्यास झाला नाही म्हणून आजची टेस्ट जायला नको, हे नको, राईट. ठीक आहे. मराठी बॅच मध्ये एक मुलगा होता की म्हटलं की घरी गेलो. मी म्हटलं काय कारण? तो म्हणला सर घरी जायला थोडी कारण पाहिजे. मी म्हटलं घरी जाण्याचं कारण जर खरंच मोठं असेल तर घरी जायला अर्थ आहे, राईट, जे कारण आठवण काढत असेल तर, राईट. ठीक आहे. अदरवाईज तुमची प्रायोरिटी ही एक्झामलाच असली पाहिजे.
राईट आहे. त्यामुळे संडेची 10 ते 12 जी टेस्ट आहे आपली बुक करून टाका. त्याच्यानंतर कोणाला वेळ द्यायचा तो वेळ द्या. परंतु सकाळी 10 ते 12 अजिबात नाही. राईट, तेवढं स्वार्थी व्हा. का? कारण की त्या प्रेशरमध्ये मग काही लोक सिव्हिलवाले म्हणतील सर आता आम्ही नाही दिलीत चालेल कारण की आम्हाला तर कमी मार्क पाहिजे. मार्क्सचा मुद्दाच नाही. तुम्ही त्या प्रेशरमध्ये युज टू व्हायचं आहे. आलं लक्षात? राईट, ठीक आहे. आपली कालची T20 टीम जिंकली. त्याच्याऐवजी कोणी अजून एखादी जरी टीम बनली असते यांच्या रिप्लेस दुसरी, त्यांची सुद्धा तेवढी कॅपॅसिटी, कारण की ते आयपीएलचे सामने इतक्या वेळा खेळतात की त्या प्रेशरमधून इतक्या वेळा जातात की वर्ल्ड कपचे फायनल काही वाटत नाही. कळालं का? तर तुम्ही इतकं युज टू होता आणि तेव्हा तुम्हाला तो प्रेशर आपोआप कमी होतो. मी जे क्लासमध्ये सांगतोय धोनी का होतो? कारण की तो 1000 वेळा त्या प्रेशर मधून गेलेला आहे. कळालं का? राईट, ठीक आहे. आणि त्यामुळे तुम्हाला अंदाज येतो की या प्रोसेसमध्ये सेकंड थर्ड अटेम्प्टला मुलं जास्त वेळा पास होतात. कम्पॅरेटिव्हली फर्स्ट अटेम्प्टला लोक कमी पास होतात. त्याचं रिझन काय आहे? की तुम्ही अजून पडत नाहीये. आलं लक्षात? ठेचा खात नाहीये, जखम होत नाहीये. मग ती जखम जी करून घ्यायची ना ती टेस्ट मध्ये करून घ्या. आणि त्यातून जेवढ्या काही चुका कव्हर करता येईल तेवढ्या चुका इथे करा. इट इज ओके. आणि काही लोक म्हणत असतील सर अजून अभ्यास होऊ द्या मग देतो टेस्ट. अभ्यास 10 वर्ष केला तरी होणार नाही याची गॅरंटी. का लक्षात? राईट, अभ्यास झाल्यानंतर टेस्ट द्यायची नाही. झालेल्या अभ्यासावर टेस्ट द्यायची. का? सांगतो मी क्लासमध्ये की तुम्ही अधिकारी झाल्यानंतर उपलब्ध अवेलेबल जे मनुष्यबळ आहे तुमच्या ऑफिसमध्ये काम करणार त्यांच्या थ्रूच तुम्हाला काम करून घ्यायचं. तुम्ही म्हणणार नाही की नाही साहेब 2 इंजिनियर कमी आहे, ऍड करा त्याशिवाय आपले पुढचे कामं होणार नाही. असं नाही. आलं लक्षात? जेवढे लोक आहेत त्याच्यातून तुम्हाला काम करायचंय. त्यामुळे जेवढा अभ्यास झाला त्यातून तुम्हाला एक्झाम द्यायची. कळालं का? राईट, ठीक आहे. त्यामुळे इथून पुढच्या जेवढ्या काही टेस्ट आहे 100% द्या. असं होऊ शकतं की सर मग ह्या टेस्ट आमच्या बाकीच्या ज्या सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत त्यांच्या बरोबरच इथेच क्लासमध्ये घ्या म्हणजे आम्हाला थोडा अजून अभ्यास करता येईल. नाही, त्यासाठी आपण वेगळ्या टेस्ट करतो. सगळं प्रिपरेशन झाल्यानंतर सलग 7 दिवस 10 ते 12 या वेळेमध्ये आपण जीएसच्या 7 टेस्ट सॉल्व्ह करणार आहोत. राईट, ते मे मध्ये असेल. पण तोपर्यंत तुमचा हा जो अभ्यास आहे झालेला अभ्यास आणि त्याच्यावरच्या टेस्ट याच्यावर तुम्हाला द्यायचं आहे जेवढं जमेल तेवढं. कळालं का? राईट, ठीक आहे. ओके.